नमस्कार, मी एलिझा आणि आपले सर्वांचे एलिझाज कॉर्नरमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे वेगवेगळे जे केक आहेत. केकचे वेगवेगळे प्रकार असतात, पण त्या प्रकारामध्ये दोन असे बेस आहेत जे व्हॅनिला आणि चॉकलेट बेस हे खूप साऱ्या केक बनवण्यासाठी आपल्याला त्याचा उपयोग होतो. आता नक्की काय बनवायचा असतो तो बेस, कशा प्रकारे बनवायचा असतो? चॉकलेट केक बनवलं की चॉकलेटचे जे जे प्रकारचे केक बनतात त्या बेसमधून आपण बनवू शकतो. आणि व्हॅनिला जो केक आहे त्याच्यापासून आपण सगळ्या प्रकारचे फ्रूट्स केक बनवू शकतो. मग बघूया आज आपण हे जे बेस आहेत चॉकलेट केकचे जे बेस वेगवेगळ्या प्रकारचे बेस आहेत, दोन बेस आज मी तुम्हाला दाखवणार आहेत. तुम्हाला समजा घरामध्ये स्वतःसाठी बड्डेसाठी किंवा तुम्हाला प्रोफेशन वाईज देखील बनवायचा असेल तर ह्याचा नक्कीच तुम्हाला उपयोग होईल. चला तर मग वेगवेगळ्या प्रकारचे जे दोन बेस आहेत ते कशा प्रकारे बनवतात आणि त्याला काय काय साहित्य लागते ते आपण पाहूया. हे जे सर्व केक आहेत हे स्वतः मी बनवलेले आहेत आणि याचे मी केकचे ऑर्डर देखील घेते. पण सध्या मी खूप कमी प्रमाणामध्ये ऑर्डर घेते, कारण मग काय होतं की सर्वच गोष्टी आपल्याला करायला जमत नाही. पण मी कधी कधी ऑर्डर घेते, महिन्यातून 15 दिवसातून एखाद्या वेळेस ऑर्डर मी घेत असते. तर अशा प्रकारे वेगवेगळे केक मी बनवलेले आहेत. बघा, एका दिवशी 4-4, 5-5 केकची आपल्याला ऑर्डर येते आणि जसे कस्टमर सांगतात त्याप्रमाणे आपण बनवतो. अशा प्रकारे आपण पहिल्यांदा चॉकलेट केकचा किंवा चॉकलेटचा बेस बनवणार आहे. तर चॉकलेट बेस हा सर्व प्रकारच्या चॉकलेट केकसाठी आणि आजकाल खूप ट्रेंडमध्ये आहे की फ्रूट्स केक वगैरेसाठी देखील मिक्स आणि मॅच करतात. हा असा प्रकारचा आपण बेस बनवणार आहे. आणि जो दुसरा बेस आहे तो व्हॅनिला बेस तो आहे. आणि हा दुसरा जो आहे हा व्हॅनिला बेस आहे. आता व्हॅनिला बेसमधून आपण फ्रूट केक, जे वेगवेगळ्या प्रकारचे फ्रूट्स केक असतात ते आपण बनवू शकतो. तर असे हे दोन बेस आज मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि हो, तुम्हाला सांगायचं होतं की जर अजूनपर्यंत तुम्ही एलिझाज कॉर्नरला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करू शकता. त्याचप्रमाणे ही रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक देखील करू शकता. प्रथम आपण चॉकलेट बेस बनवूया. त्याच्यासाठी मी एक माप इथे मैदा घेतलेला आहे. त्याचप्रमाणे त्या मापामध्ये 2 चमचे मी बेकिंग सोडा टाकलेला आहे. 1 चमचा मी इथे काय केलेलं आहे, 1 चमचा मी इथे बेकिंग सोडा टाकलेला आहे. बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा, तर ते तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. 2 चमचे मी इथे बेकिंग पावडर घेतलेली आहे. 1 चमचा मी इथे बेकिंग सोडा घेतलेला आहे. 2 चमचे मी इथे चॉकलेट काय केलेलं आहे, चॉकलेट जे कोको पावडर आहे ती घेतलेली आहे. त्याचप्रमाणे यामध्ये मी अर्धा जो 50 ग्रॅम मी इथे रूम टेम्परेचरमध्ये अमूल बटर घेतलेला आहे. आणि एक जो 50 ग्रॅम अमूल बटर आणि
जे कंडेन्स मिल्क असतं त्याचा लहानवाला डब्बा. हे सर्व जिन्नस आपण एकत्र करायचे आहे आणि याच्यामध्ये मी अर्धा कप खाण्याचा सोडा, पिण्याचा जो सोडा आहे तो टाकणार आहे. आता पिण्याचा सोडा जो आहे हा रूम टेम्परेचरमध्ये पाहिजे. त्याचप्रमाणे कंडेन्स मिल्क पण रूम टेम्परेचरमध्ये पाहिजे. अमूल बटरसुद्धा रूम टेम्परेचरच्याच पाहिजे, करायचं नाही. आता हा जो केक आहे, हे जे प्रमाण आहे, हे 1 ते 1.5 किलोचा जो केक असतो, म्हणजे 2 पाऊंड 3 पाऊंडचा केक, त्याच्यासाठी हे प्रमाण आहे. तर तुम्ही एक्झॅक्टली ह्याचं हाफ घेतलं तरी देखील चालू शकते. आणि एका केकच्या भांड्याला आपण काय करूया, बटरनी व्यवस्थित त्याला बटर लावून त्याला रेडी करून ठेवूया आणि त्याच्यामध्ये पूर्ण बॅटर आपण टाकायचं आहे. मायक्रोवेव्ह प्रीहीट करायचं आहे. मायक्रोवेव्ह प्रीहीट झाल्यानंतर आपण 25 ते 30 मिनटं ह्याला बेक करायचं आहे. हा जो केक आहे हा आपल्याला बर्थडे केकसाठी आहे. तर बर्थडे केकचा बेस बनवताना हा अशाच प्रकारे घट्ट असला पाहिजे, नाहीतर आपला केक खराब होण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे जर तुम्ही हा केक गॅसवर बनवला तर गॅस सीममध्ये ठेवायचा आहे. एक कढई किंवा जे भांडं ह्याच्यामध्ये बसेल, हे भांडं ज्याच्यात बसेल त्याच्यामध्ये आपण तो घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये एक आपण स्टँड ठेवायचा. त्या स्टँडवर हे केकचं भांडं ठेवायचं आहे आणि भांडं ठेवल्यावर त्याला झाकण लावून आपण सीमवरच पूर्ण प्रोसिजर, म्हणजे 10 मिनटं आपण प्रीहीट करून घ्यायचं आहे हे भांडं आणि 10 मिनटानंतर आपण याच्यामध्ये आपण केक बनवायला. आणि 25 मिनटानंतर मी एकदा हे झाकण काढून बघितलं. जेव्हा झाकण काढून बघितल्यावर सुरी त्याच्यामध्ये पोक करून घेतली. सुरीला कोणत्याही प्रकारचं पीठ लागलं नव्हतं, त्याच्यामुळं हा पूर्ण तयार झालेला आहे. तयार झाल्यावर ह्या डब्यावर एक झाकण ठेवायचं. 10 मिनटं असंच नॉर्मल आपण ठेवायचं आहे. 10 मिनटानंतर काढायचं आणि मग आपण एका प्लेटवर किंवा ज्याच्यामध्ये आपण केक करणार आहे त्याच्यावर आपण ठेवू शकतो. मी माझा जे केक बनवते त्याचे सर्व केक जेव्हा बर्थडे केकसाठी आपण मी जेव्हा बनवते तेव्हा मी गॅसवरच तो केक बनवते. मी बिलकुल मायक्रोवेव्हमध्ये बनवत नाही. OTGमध्ये आपण करू शकतो, मायक्रोवेव्हचा वापर मी करत नाही, पण हा मी गॅसवर करत असते. आणि अशा प्रकारे आपला हा केक बेस जो आहे हा तयार झालेला आहे. खूप सिंपल आहे, पण व्यवस्थित जर केले तर खूप छान प्रकारे केक हा तयार. आता इथे बघा, मी पूर्ण तुम्हाला मोजून दाखवत आहे. इकडं अमूल बटर आहे, हे रूम टेम्परेचरमध्ये आपण घेतलेलं आहे, म्हणजे ते पूर्ण पातळ असं मेल्ट झालं नाही आहे आणि कडक देखील नाही. जे नॉर्मल रूममध्ये आपण 1 तासभर पहिल्यांदा काढून ठेवलं होतं. त्याचप्रमाणे इकडं मी अमूलचं मिल्कमेड आहे, हे 100 ग्रॅमचं आहे. तर 100 नाही, 200 ग्रॅम आहे. तर हे मिल्कमेड आपण वापरू शकतो. मिल्कमेड आहे 100 ग्रॅम. ठीक आहे, मिल्कमेड आहे 100 ग्रॅम. त्याचप्रमाणे इथे आपण अमूल बटर जे आहे ते 50 ग्रॅम घेतलं आहे. जे आपल्याला लहान साईजचं 60-55 रुपीजला जे अमूल बटर मिळतं ते 100 ग्रॅमचं असतं. एक्झॅक्टली त्याचा अर्धा भाग आपण कापून घ्यायचा, म्हणजे तो 50 ग्रॅमचा होतो. म्हणजे जर तुमच्याकडे वेइंग मशीन नसेल, मोजमाप करायची मशीन नाही आहे, तर आपण असा देखील अंदाज लावू शकतो. लहान साईजचा टीन आहे, तो मिल्कमेडचा आपण वापरलेला आहे. तो पूर्ण टीन आपण इकडे डब्बा टाकू शकतो. मिल्कमेड आणि अमूल बटर व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. आता ही प्रोसिजर आपण चॉकलेटचा बेस जो बनवतो त्याच्यासाठी देखील हीच आहे, सेम टू सेम. तर त्याच्यामध्ये मी दाखवली नव्हती, कारण मी इथं आता दाखवत आहे. 1 कप आपण काय करायचं आहे, मैदा घ्यायचा आहे. 1 कप मैदा घ्यायचा आहे. मैदा टाकल्यावर लगेच चाळायची आवश्यकता नाही आहे. इथे मी बघा, मगाशी मी टेबल स्पून सांगितले होते. इथं आपण जे लहान साईजचे आहेत ते बेकिंग सोडा जो आहे, बेकिंग पावडर आहे, हे 4 चमचे टाकायचे आहे आणि बेकिंग सोडा 2 टाकायचे आहेत. बेकिंग सोडा जो खाण्याचा सोडा आहे हे 2 चमचे आणि जो बेकिंग पावडर आहे ती 4 चमचे. ठीक आहे. आता याच्यामध्ये अर्धा कप आपण
पिण्याचा जो सोडा आहे रूम टेम्परेचरचा तो टाकायचा आहे अर्धा कप आणि सर्व जिन्नस एकत्र करायचे आहे. सेम प्रोसिजर आहे जे आपण चॉकलेट केक बनवला होता त्या चॉकलेट केकमध्ये देखील हेच आहे, फक्त याच्यामध्ये आपण कोको पावडर टाकलेली नाही आहे. आता मी 1/4चं ह्याच्यानी माप घेतलं होतं म्हणून मी 2 कप टाकले. अर्धा कपचं माप रेडी असेल तर अर्धा कपाच्या ह्याच्यानी आपण टाकू शकतो. हे बेस, हा जो बेस असतो ना, हा तयार झाल्यावर हा असा घट्टच दिसतो कारण आणि थोडंसं मी त्याच्यामध्ये व्हॅनिला एसेन्स टाकलेलं आहे. तर हे अशा प्रकारे आपलं बॅटर तयार झालेलं आहे. आता बॅटर तयार झाल्यावर आपण सेम प्रमाणे जे डब्बा आहे तो टीन आपला रेडी करून ठेवायचा आहे. त्याच्यामध्ये पोर करायचं आहे. 10 मिनटं प्रीहीट करायचं आहे. गॅसवर एखादं भांडं 10 मिनटं प्रीहीट करायचं आहे. स्टँड आतच राहू द्या. 10 मिनटानंतर आपण हे जे बॅटर आहे हे सीमवरच आपण ठेवायचं आहे. हे पूर्ण डब्बा जे बॅटरचा ठेवूया आणि 25 ते 30 मिनटं तुम्ही 25व्या मिनिटाला अलार्म लावा. चेक करा, जर तो रेडी असेल तर काढा, नसेल तर अजून 5 मिनटं कंटिन्यू करू शकता. बघा इथे मी 2दा सुरीचं तुम्हाला निशाण दिसेल. तर मी पहिल्यांदा 25व्या मिनिटाला चेक केलं होतं, नव्हतं झालं म्हणून अजून 5 मिनटं मी त्याला बेक करायला ठेवलं होतं. 5 मिनटानंतर केक काढला हा बाहेर. 10 मिनटं मी त्याला झाकून ठेवलं आणि 10 मिनटानंतर या प्लेटवर मी त्याला टर्न करत आहे. म्हणजे तो व्यवस्थित प्रकारे आपोआपच निघणार आहे. सुरीने वगैरे काढायची आवश्यकता पडत नाही. आणि अशा प्रकारे हा जो आपला केक आहे, हा जो बेस आहे फ्रूट केक बनवण्यासाठी व्हॅनिला बेस आणि चॉकलेट बेस असे हे दोन्हीही बेस आपले तयार झालेले आहेत. बघा किती छान दिसतं, जाळी आहे आणि हा पूर्ण स्पंज पूर्ण व्यवस्थित तयार झाला आहे. हाच महत्त्वाचा आहे. हे व्यवस्थित बनले, हा टेस्टी बनला तर आपला पूर्ण केक देखील तेवढाच टेस्टी बनतो. तर खूप जणांना असं वाटतं की केक बघा कोण दहीमध्ये कोण तेलामध्ये बनवतं, पण अमूल बटर आणि मिल्क मेडमध्ये बनवल्यामुळे याची जी चव आहे ही पूर्णतः बदलून जाते. आय होप आणि अशा प्रकारे आपला चॉकलेट बेस आणि व्हॅनिला बेस असे 2 बेस तयार झाले आहे, ज्याच्यामुळे आपला बर्थडे केकचा जो केकचा स्ट्रक्चर आहे, जे प्रकार आपला बर्थडे केकचं जे पद्धत जी आहे ती अशा पद्धतीने आपण तयार केलेली आहे. आय होप तुम्हाला हे माझे दोन्ही बेस आवडले असतील आणि जर आवडले घरामध्ये ट्राय करा नक्कीच. आणि तुम्ही बिझनेस समजा करत असेल, तुम्ही केक वगैरे घरामध्ये तुम्हाला ऑर्डर येत असतील तर तुम्ही या पद्धतीचं एकदा ट्राय करून बघा की समोरच्याला तो केक किती प्रकारे आवडतो आणि नक्कीच तुमच्या बिझनेसमध्ये याचा फायदा होईल. आणि असेच लहान लहान व्हिडिओ घेऊन मी एलिझा तुम्हाला पुन्हा भेटायला येत राहील. जिथे आहे तिकडे खुश रहा, स्वतःची काळजी घेत रहा. बाय बाय, सी यू, टेक केअर, मे गॉड ब्लेस यू ऑल डिअर फ्रेंड्स.